आपल्या समोर येतोय श्रीरंग भावे. कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. सांस थमती गई, नब्ज जमती गई, फिर भी बढ़ते कदम को न रुकने दिया. कट गए सर हमारे तो कुछ गम नहीं, सर हिमालय का हमने न झुकने दिया. मरते मरते रहा वाकपन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. कर चले हम फिदा जानो तन साथियों, तुम्हारे हवाले वतन साथियों. जिंदा रहने के मौसम बहुत है, मगर जान देने की रुत रोज आती नहीं. हुस्न और इश्क दोनों को रुसवा करे, वो जवानी जो खून में नहाती नहीं. आज धरती बनी है दुल्हन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. अब तुम्हारे हवाले वतन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. सर हिमालय का हमने ना झुकने दिया, ही उर्मी, ही देशभक्ती खूप शिकवून जाते आपल्या सगळ्यांना. त्या सगळ्यांसाठी सिन्सिअरली खूप अमेझिंग. यांसारखी लोक इथे आहेत आपल्या बरोबर आज, हे आपलं नशीब आहे. आजच्या इतक्या या मंगल दिनी यांची संगत आपल्याला लाभली. तुमच्या सगळ्यांचे आभार. मस्त गायलास राजा. थँक्यू. मला तुझा सुटसुटीतपणा जो असतो ना सुरांमधला, तो मला खूप आवडतो. छान वाटतो मला तो. एक्सप्रेशन नाईस, अप्रोच सुंदर होता. आणि तो जो सारंगीचा पीस आहे ते आत्ता सुद्धा म्हणजे दोन भावंडांनी जे काही छान रचना करून ते जे काही मस्त वाटलं मला. छान वाजवलंस, मस्त वाटलं. तो पीस कुठे म्हणजे त्या एनिवे आल्यानंतर सुद्धा त्या गाण्यात सुद्धा ना असा हळुवार करून टाकतो आणि त्या अंतराकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून टाकतो. सुपर सगळंच म्हणजे काय त्याच्यात चर्चा नाही होऊ शकत. सलाम त्यांना. मला असं वाटतं ना की हे जे आपले इथे बसलेत ना हे सगळे, यांना तर ही गाणी जेव्हा केव्हा ऐकत असतील तेव्हा तेव्हा डोळ्यात पाणीच येत असेल. आणि हे खरोखर मला आठवतंय भारत आणि चीनच्या लढाईवरती हा सिनेमा होता. चीनने आपल्याशी गद्दारी केली होती आणि त्याची खूप मोठी सल प्रत्येक भारतीयाच्या मनात होती.
आणि त्या परिस्थितीमध्ये त्या सिच्युएशनवर हे चित्रपटामध्ये हे असं गाणं केलंय मदन मोहनजींनी आणि कॅफी आझमीजींनी. रफी साहेबांनी तर कमालच केलं. त्यांचा अख्खा आत्मा त्या गाण्यामध्ये आहे आणि खूप टच करून जातं गाणं. तुझ्या गाण्याच्या बाबतीत सांगायचं तर उच्चाराच्या बाबतीत मी खरं तर ओव्हरऑल सांगतो. आता मी तुला म्हणून नको घेऊ. तो आपला जेव्हा केव्हा मराठी कुठला मुलगा हिंदी गाणी गातो ना, तेव्हा वाटतं की हा मराठी मुलगा आहे ना, हा हिंदी गाण्याचा प्रयत्न करतोय. लता मंगेशकर आणि आशा भोसले त्या जर का मराठी असून प्रत्येक भाषेत त्या गायल्या, प्रत्येक भाषेत, पण प्रत्येक भाषेतल्या माणसांना गाताना ते वाटेल की नाही ही आपल्याच लँग्वेजमध्ये हा आवाज आहे किंवा आपलंच कोणीतरी गात आहे. मला असं वाटतं हे आपण सगळ्यांनीच ते आत्मसात करायला पाहिजे. ऑल द बेस्ट. दिलाय अतुलने. थँक्यू. दिलाय. थँक्यू. पुढच्या प्रवासासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू. सर, तुम्ही स्वतः युद्धभूमीवरती होतात, तुम्ही देशासाठी लढलायत. तुमच्यासाठी सगळ्यात कसोटीचा क्षण कुठला होता? आम्ही ज्यावेळेला श्रीलंकेमध्ये होतो तर त्या ठिकाणी जे LTT होते तर ते फार अशा वेगळ्या प्रकारचे बॉम्ब तयार करून लावायचे. कधी माहिती नसायचं आपल्याला की कोणत्या ठिकाणी एक बॉम्ब आहे आणि ते फार कठीण व्हायचं. म्हणजे ज्यावेळेला आम्ही एक जागेवरून दुसऱ्या जागेवर जायचं त्यावेळेला फार कठीण व्हायचं. आणि कधी कधी आमच्या डोळ्यासमोर सुद्धा अशा आपल्या जवानांच्या गाड्या सुद्धा अशा उडलेल्या आहेत. तर हा फार मतलब एकदम थरारक क्षण आहे आणि तो क्षण आठवला तरी अजून सुद्धा फार असं दुःख वाटतं, वेगळेपणा वाटतो. तुम्ही आहात म्हणून आज आपण सगळे एवढ्या शांतपणे इकडे श्वास घेऊ शकतोय. सो खरंच मी तुम्हाला सॅल्यूट शिवाय दुसरं काहीच आम्ही म्हणू शकत नाही. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. Sa re ga ma pa, ai ya, sa re ga ma pa.